नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि तारीख आहे 26 जुलै 2026. तर आज आपण आता सध्या निघतो आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओलावर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर अशा पद्धतीनं आपण आता सध्या आलो आहे. पाऊस खूप आहे मित्रांनो. आज संडेला वाटलं होतं पाऊस जरा कमी असेल. पाऊस कमी असला तर बिझनेस जरा चांगला होतो संडेचा. नाहीतर पाऊस असेल तर संडेला लोक घरी राहणंच प्रेफर करतात, बाहेर इकडे तिकडे कुठे फिरत नाहीत. त्यामुळे आपल्याला बुकिंग्स कमी मिळतात. बुकिंग्स कमी मिळाल्यामुळे बिझनेस कमी होतो. तर एवढंच वाईट वाटतं आहे. पाऊस जरा आजच्या दिवस जरा थोडा थांबला असता तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, पाऊस आहे शेवटी. जुलै महिना आहे, त्याचं काम तो करतो आहे, तो येणारच. आपण थांबूया किंवा नको म्हणून तो थोडी थांबणार आहे. आणि आपण पड म्हणल्यानंतर थोडीच तो पडणार आहे. तर ठीक आहे. चला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पाऊस खूप आला आहे. 1-2 मिनटात. वाजून 28 मिनटं झालेत आणि CNG 5 कांड्या आहे आपल्याकडे. गेलेलो CNG पंपावरती, पण CNG पंप बंद होता आणि आपण आपल्या थांबलो रोडपालीला, आपल्या ठिकाणी, आपल्या एक जागी. तर बघूया आता इथून लॉग इन होतो दोन्ही पण. कोणती ट्रिप मिळते काय देतो तुम्हाला अपडेट. तर व्हिडिओ कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 12:36 झाले. 24 किलोमीटर गाडी चालले आणि आपण आता सध्या आहे वाशीला. वाशीचं विद्युत केंद्र हाऊसिंग सोसायटी आहे. इथं कस्टमरला आता ड्रॉप केलं आहे आणि ओलामध्ये ट्रिप होती पहिली. या ट्रिपचे आपल्याला जवळ 519 रुपये दिलेत. मी देतो स्क्रीनशॉट इथे. पाऊस मजबूत चालू आहे मित्रांनो. आज बिलकुल पाऊस थांबायलाच तयार नाही. CNG भरायचा होता म्हणून कामोठ्या पंपावरती गेलेलो, पण त्या पंपावरती CNGच तो बोलला 120चा प्रेशर आहे. मला काय समजत नाही कामोठ्या पंपाचा काय इश्यू आहे. पाम बीचलाच ही ऑफिस आहे. तर कामोठ्या पंपावरचा इश्यू मला काय समजतच नाही मित्रांनो. पंपावरती CNGच नाही बोलत आहेत. आता मात्र हे आहे, पण 120चा प्रेशर आहे. म्हणून म्हटलं आता 5 कांड्या होते आपल्याकडे. 120च्या प्रेशरने किती 100-150 रुपयाचा CNG बसेल. म्हणून मी तिथं काही CNG भरला नाही. आता इथं वाशीला आलो आहे. बघूया इथे एखादी छोटी ट्रिप लागते किंवा इथे एक पंप आहे मित्रांनो आतमध्ये, त्या पंपावरती जातो, CNG फुल करतो. कारण एकदा CNG फुल झाला ना, मोठी ट्रिप घ्यायला आपल्याला काय अडचण येणार नाही. इथं आता पुढचा सिग्नल दिसतोय ना, तिथून लेफ्ट मारला का राईट साईडलाच एक CNG पंप आहे. तिथे CNG भरू आणि मग बघूया कोणती ट्रिप, कोण आपल्याला ट्रिप देतं आहे वगैरे. ओलामध्ये पहिली ट्रिप कंप्लीट झाली. स्क्रीनशॉट देतो इथे, बघू शकता तुम्ही. काम जरा कमी दिसतंय मित्रांनो आज, कारण मी अर्धा-पाऊण तास कळंबोलीत थांबलो. कळंबोलीतून परत कामोठ्यात आलो. कामोठ्यात पण बराच वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर पुन्हा ही आपल्याला कळंबोलीतूनच गुरुद्वारच्या तिथून एक ट्रिप आली. म्हणजे ठीक आहे, चला, काम कमी दिसतंय. त्यामुळे जी येईल ती ट्रिप घेणे आणि करणे महत्त्वाचं ठरेल. त्या हिशोबाने आलो आहे. आज काही चॉईस भेटणार नाही आपल्याला, ही ट्रिप पाहिजे ती ट्रिप पाहिजे असं काही शक्य नाही मित्रांनो. चला, काय आता पावसामुळे प्रॉब्लेम होतो आहे, नाहीतर ट्रिपा चांगल्या आहेत. आता हा बघा, हा CNG पंप आहे मित्रांनो. या CNG पंपावरती आपण आता गाडी लावू. गाड्या पण आहेत, पण असू द्या, तोपर्यंत ट्रिपची वाट बघू. एखादी ट्रिप भेटली तर निघून जाऊ, नाहीतर मग CNG भरू. म्हणजे उगाच मोकळं थांबण्यात काय अर्थ नाही. नाही ट्रिप भेटली तर CNGचं आपलं काम होईल आणि ट्रिप भेटली तर मग निघून जाऊ. तशा गाड्या पुढं आहेत, एक 10-12 गाड्या असतील, जे काय असतील ते असतील. चला बघूया, भरतो CNG आणि मित्रांनो देतो तुम्हाला परत अपडेट. तर आपण आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तर आपल्याला एक वाशीला होतो, CNG वगैरे भरला आणि तिथून CNG भरून जस्ट थांबलेलो आणि मग तिथूनच आपल्याला एक लोकलची ट्रिप मिळाली. तुंगा हॉटेल होतं, तिथून IBS हॉटेल तुर्बेला ड्रॉप करायचा होता. छोटी ट्रिप होती. 170 काय 76-80 रुपये ओलाने उबरने दिले. कस्टमरने आपल्याला 200 रुपये दिले. तिथं ड्रॉप केलं आणि तिथं ड्रॉप केल्यावर तिथूनच एक आपल्याला खारघरची ट्रिप मिळाली उबरमध्ये, एक्सेलची. आलो कस्टमरला खारघरला ड्रॉप केलं आणि परत खारघरवरून चालू ट्रिपमध्येच आपल्याला एक पनवेल रेल्वे स्टेशनची ट्रिप मिळाली. आलो आहे आता कस्टमरला इथे ड्रॉप केलं आहे आणि बघूया आता इथून काय मिळते का. 1 वाजते डोंबिवलीची ओलामध्ये, पण डोंबिवली साईडला आता जाऊ का नको, कारण ट्रॉफिक पण दाखवतं आहे.
तर बघूया कोणती दुसरी उबरमध्ये वगैरे इथली लोकलची आसपासची कुठली वाजते, नाहीतर मग डोंबिवलीचा विचार करू आपण. तर मित्रांनो, आपण होतो पनवेल रेल्वे स्टेशनला. तर पनवेल रेल्वे स्टेशनवरून एक आपल्याला खारघरची ट्रिप मिळाली 330 रुपयाची. कस्टमरला पिकअप केलं, ड्रॉप केलं खारघरला, आणि खारघरला पण. तर आपण अशा प्रकारे ठाण्याला आलो, आणि एक्सेलमध्ये ट्रिप होती आपल्याला खारघरवरून ठाण्याची. आणि ह्याच कस्टमरला आता रिटर्न पण जायचं आहे. ते बोललेले, सांगतो तुम्हाला एखादी ट्रिप भेटली तर तुम्ही जावा, नाही भेटली तर बोलले मी फोन करतो. तर आता थांबलो इथे. एक खारघरची ट्रिप आलेली ओलामध्ये मित्रांनो, पण काय करायचं, गेली. ती जर ट्रिप भेटली असती ना, काम एक नंबर झाला. 650 रुपयाची ट्रिप होती, पण चला आपल्या नशिबात नव्हती म्हणायचं, ग बसायचं. आता आपण दोन्हीमध्ये लॉग इन आहे, आणि आपण उबरमध्ये गोहोम टाकून ठेवलं आहे, ओला असंच ठेवलं आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप आपल्याला इथून मिळते का. त्या कस्टमरचा फोन येतो, मग त्यांना घेऊन कामोठ्याला जायचं आहे. बघूया कोणती काय मिळते, ते देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 6:41 झाले. 142 किलोमीटर गाडी चालली, आणि आपण आता आहे उरण द्रोणागिरी रेल्वे स्टेशन. तर ठाण्याला होतो, आणि ठाण्याला आपण थांबल्यानंतर एक खारघरची बुकिंग आपल्याकडून मिस झाली. पण त्याच्यानंतर डायरेक्ट उरण द्रोणागिरीची एक बुकिंग आपल्याला मिळाली ओलामध्ये. चांगले पैसे दिले, 961 रुपये या ट्रिपचे दिले. मी तुम्हाला स्क्रीनशॉट देतो याच्यावरती. तर अशा पद्धतीनं आपलं जवळजवळ 3000 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे. आता गाडी आपण इथून बघूया. आता उबर चालू करतो मी. उबर बंद केलं होतं, आणि कोणती ट्रिप मिळते वगैरे काय तुम्हाला देतो अपडेट. इथं चहा आहे, जरा चहा वगैरे पितो, आणि मग देतो अपडेट. तर टाईम होतं 7:44 झालेत. 171 किलोमीटर गाडी चालली, आणि आपण आता आहे सध्या मित्रांनो खांदा कॉलनीमध्ये. तर द्रोणागिरीला गेलेलो, तिथं सोडलं कस्टमरला, चहा पिलो, आणि आपण उबर चालू केलं तसं आपल्याला एक ट्रिप वाजली खांदा कॉलनीची. मी उबरमध्ये सर्वच चालू केलं, सिडान वगैरे. तर खांदा कॉलनीची ट्रिप वाजली, 480 रुपये काहीतरी दाखवले. ॲक्सेप्ट केली. अर्ध्या तासातच 40 मिनटामध्येच ड्रॉप होता. पण त्यांचं होतं अजून दोन जण होते, त्यांना चिरलेला सोडायचं होतं येता रस्त्यामध्ये. मग त्यांना बोललो, बाबा तुम्हाला स्टॉप तर ॲड करा, नाही तर मग पैसे तर वाढवून द्या. मग ते बोलले किती होतील. मी म्हणलं, मग त्यांना मी सांगितलं 600 रुपये, 200 रुपये एक्स्ट्रा सांगितले मी. 480 म्हणजे 120 रुपये एक्स्ट्रा सांगितले. तर ठीक आहे बोलले, ते देतो. मग अशा प्रकारे आपण आता ड्रॉप केले, आणि ह्या ट्रिपचे आपल्याला 600 रुपये मिळालेत. मी ह्या ट्रिपचा स्क्रीनशॉट पण देतो. 480 रुपये आपल्याला उबरकडून दिले, आणि 120 रुपये कस्टमरने एक्स्ट्रा दिलेत. असे मिळून आपले 600 रुपये या ट्रिपचे झाले. तर चांगली ट्रिप होती, मस्त पैसे झाले. पण आता CNG भरायचं आपल्याकडे, गाडी पूर्ण रिझर्व लागले, आणि CNG भरून बघूया मग तुम्हाला देतो. आता एक सीवूडची ट्रिप आलेली 500 रुपयाची, मस्त ट्रिप होती, पण CNG नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपण घेतली असती. ॲक्च्युली मी मगाशीच तिथं कस्टमरला आता CNG भरायला पाहिजे होता. आता हा फायदा झाला असा, पण ठीक आहे, चला बघू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता सध्या आलो आहे पनवेलच्या पुढे हिरानंदानी सोसायटी. कोणाला जर माहिती असेल तर आयडिया असेल. हिरानंदानीच्या पुढे एक राईट साईडला आतमध्ये गाव आहे, तलेगाव म्हणून. तर इथं कस्टमरला ड्रॉप केलं आहे, आणि काय होतं, पनवेलला आपण ते CNG वगैरे भरला, आणि CNG भरून आपण बाहेर पडत होतो. तोपर्यंत ही ट्रिप 4-5 वेळा वाजली आपल्याला. मग पुन्हा म्हटलं काय करू. मग ॲक्सेप्ट केली. म्हटलं चला बघूया. अर्धा तासाचं ड्रॉप दाखवत होतं. मग म्हटलं ॲक्सेप्ट केली. आलो, तिथं गेलो तर ते 7 जण होते. म्हटलं 7 जण बाबा नाही होणार आपल्याला. तर नाही बोलले, भैया कुछ भी करो, हमको बहुत देर से गाड़ी नहीं मिल रही, आप एक्स्ट्रा ले लो. मग त्यांना म्हटलं कितना देगा. म्हटलं 200 रुपये, 200 रुपये एक्स्ट्रा देईन. म्हटलं 200 नाही 300 रुपये देत असेल तर आपण घेऊन जाऊ. म्हटलं ठीक आहे बोला, चलो. मग असं म्हणून आपल्याला 470 रुपये देतो, स्क्रीनशॉट देतो. 470 रुपये उबरने दिले, आणि आपण त्यांच्याकडून 500, 600, 770 रुपये कॅश ऑनलाईन घेतले. अशा पद्धतीने ही 300 रुपये एक्स्ट्रा घेतले आपण. इथे यांना ड्रॉप केलं आहे, आणि आता हे काय बोलत आहेत, अजून 2 तास थांबा, 2 तासानंतर आम्हाला तलोजाला ड्रॉप करा, आम्ही तुम्हाला काय असेल ते तुमचे पैसे देतो. मग मी आता एक्सेलमध्ये इथून बघितलं, तलोजाचे 1000 रुपये दाखवते, 977 का 980 रुपये काहीतरी दाखवते. मग मी म्हटलं त्याला 2-3 तास थांबायचे त्याचे वेटिंगचे. तर
त्याला मी 1700 रुपये सांगितलेत. 2 गाड्या लागणार आहेत त्याला. 7 जणच आहेत, 14 जण आहेत. तर ऑलरेडी मी तर थांबलो आहे आता इथे. ते मला एक 5-10 मिनटात कन्फर्म सांगतो म्हटले. ते जर त्यांचं कन्फर्म झालं तर मग इथून आपण तलोजाला 1700 रुपयेमध्ये घेऊन जाणार आहोत. म्हणजे आपलं जवळजवळ आत्तापर्यंत काम आपण तसं बघायला गेली तर 4041 आसपास झालं आहे. आणि हे 300 म्हणजे 44 आणि ते मगाचे 200 म्हणजे 4600 रुपयेपर्यंत अर्निंग झाली आहे मित्रांनो. आज संडे आपला चांगला जातोच, तुम्हाला पण माहिती आहे. आणि हे जर 1700 रुपये मिळाले तर आपली अर्निंग आज 6000 क्रॉस होईल. तर बघूया आता कसं काय होतं आहे. ही जर ट्रिप फिक्स झाली तर मी तुम्हाला देतो अपडेट लगेच, नाहीतर मग काय होतं आहे बघू, सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 9 वाजून 50 मिनिटाला 192 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपण आता सध्या आहे हे गोदरेज सिटी, इथं ऑफिस आहे. तर इथे खारघरची एक ट्रिप लागली आपल्याला. आपण थांबलो आहे लोकेशनला. कस्टमर बोलले 5 मिनटात येतो. तर ही शेवटची ट्रिप घेऊन आपण घरी जाऊ. तर एकंदरीत चांगली अर्निंग होईल आज. आय थिंक 5000पर्यंत अर्निंग जायला पाहिजे आज. तर चांगला दिवस गेला संडे. तर येत आहेत कस्टमर, बघतो आता, पिक करतो आणि ड्रॉप करतो, मग देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आलो आहे आपण आता घरी. खारघरची ट्रिप ड्रॉप केली. त्या ट्रिपचा पण स्क्रीनशॉट देतो. 470 रुपये मिळाले मला आणि टोल 98 रुपये असे मिळून चांगले पैसे मिळाले. तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज उबरमध्ये आपण 7 ट्रिप कंप्लीट केलेत. 2599 म्हणजे 2600 रुपयाचं काम झालं, देतो स्क्रीनशॉट. ओलामध्ये 3 ट्रिप कंप्लीट केलेत, 1802 रुपये, त्याचा पण स्क्रीनशॉट देतो. आणि टोटल मिळून जर अर्निंग झाली तर 5002 झाले हे. आणि नाही सॉरी, 5002 नाही, 2599 आणि 1802 प्लस आपण तुम्हाला सांगितलं ते 2-3 ट्रिपामध्ये एका ट्रिपचे 200 घेतले, एका ट्रिपचे 300 घेतले आणि सकाळी एका ट्रिपने आपल्याला 150 रुपये दिलेले. असे म्हणून 2600 रुपये काहीतरी 600 रुपये आपल्याला आजचे वरचे मिळालेत, म्हणजे कस्टमरनी टिप दिल्यासारखी. तर ते 600 रुपये जरी पकडले तर आपली अर्निंग होते आज 5002. 5000 क्रॉस होते. 5000 अर्निंगमध्ये आपण उबरचा पास मित्रांनो 265 रुपये मायनस करायचा आहे आणि 66 रुपये ओलाचा पास. आणि गाडी चालली आहे मित्रांनो 225 किलोमीटर. 225 किलोमीटर गाडीमध्ये आपण 1000 रुपयेचा डायरेक्ट CNG मायनस केला तोपर्यंत तर आपल्याकडे जवळजवळ 3600 रुपये, 3600 रुपयाच्या आसपास काहीतरी प्रॉफिट राहते. देतो स्क्रीनशॉट येतं कॅल्क्युलेटरचा पण. पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, बघा. आणि एकंदरीत अशा प्रकारे आज संडे होता. संडेच्या हिशोबानं आज काम चांगलं झालं. वाटत नव्हतं सकाळी काम होईल असं, कारण दुपारी 11-12 वाजता आपण निघालो होतो आणि त्याच्यानंतर दुपारपर्यंत आपलं काहीच काम नव्हतं. 3-4 वाजेपर्यंत 1200-1300 या 1500 काहीतरी झालं होतं. पण त्याच्यानंतर चांगले पिकअप घेतला, मग आपल्याला टाईमच भेटला नाही. मग इकडं तिकडे ट्रिपा करत ठाण्याला गेलो. ठाण्यावरून उरणला आलो. उरणवरून खांदा कॉलनी, पनवेल, परत तिकडे गेलो आणि तिकडनं खारघर घेऊन. त्यामुळे आपले चांगली अर्निंग झाली. तर असेच दिवस आपले हळूहळू वाढत जावं, अर्निंग चांगली होत जावं. आणि रोजच्या रोज आपण काम करतोय, सुट्टी घेत नाही, काय नाही, एवढी मेहनत करतोय मित्रांनो, आणि त्याचं हे फळ आहे. तर ठीक आहे, बघा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.